नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप छान असे कापसापेक्षाही मऊसूद असे दहीवडे बनवतोय. खूप बनवायला सोपे आहेत आणि झटपट बनवून तयार होतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर इथं बघा आपल्याला दहीवडे बनवण्यासाठी 1 कप उडद डाळ घेतली आहे बघा मी इथं. तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायचे आहेत ना त्यानुसार तुम्ही उडदाची डाळ कमी किंवा जास्त करू शकता. 1 कप उडीद डाळ घेतली आहे मी, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 1 ते 2 वेळा. नंतर त्यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून 4 तास आपल्याला ही उडीद डाळ भिजवत ठेवायची आहे. तर इथं 4 तासानंतर बघू शकता आपण मस्त अशी डाळ भिजून तयार झाली आहे. अगदी जास्त वेळ पण ठेवू नका आणि याच्यापेक्षा कमी वेळसुद्धा ठेवू नका. 4 ते 5 तासामध्ये आपली डाळ छान अशी भिजून तयार होते. तर यातील पाणी काढून टाकायचं आहे बघा आपल्याला. आता जे आपण चटणी वाटतो ते छोटं भांडं असतं ना त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ छान अशी वाटून घ्यायची आहे. डाळीतील मी पूर्ण पाणी काढून टाकलं नाही, अगदी 1 ते 2 चमचा पाणी तसंच ठेवलं आहे म्हणजे डाळ छान अशी वाटली जाते आपली. पूर्ण पाणी काढून टाकलं तर डाळ व्यवस्थित वाटली जात नाही. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी डाळ वाटून झाली बघा आपली. अगदी तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचे, जास्त एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही. तर सगळी डाळ आपण बघा अशाच प्रकारे वाटून घेतली आहे. आता ही पूर्णपणे आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता ही ना सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे बरं का, आपले वडे हलके फुलके होण्यासाठी. तर एकाच दिशेने आपल्याला पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आता यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. नंतर आणखी एक 5 ते 6 मिनिट आपल्याला असंच मिश्रण फेटून घ्यायचे बघा. तर इथं बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण छान असं फेटून झालंय आणि अगदी फ्लफी झालंय बघा. सुरुवातीचं मिश्रण कसं होतं आणि आपण फेटून झाल्यानंतर मिश्रण बघू शकता तुम्ही छान असं फ्लफी झालंय. तर मस्त झालंय बघा. ही स्टेप खूप गरजेची आहे, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नक्की पीठ व्यवस्थित असं फेटून घ्या. तर व्यवस्थित फेटून झाले. आता हे व्यवस्थित झाले का नाही कसं ओळखायचं आपल्याला, तर काय करायचं आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आणि पाण्यामध्ये ना एक छोटासा गोळा टाकून बघायचा. वरती तरंगतोय बघा, म्हणजे आपलं पीठ छान असं व्यवस्थित फेटून झाले बघा. आता लगेचच आपल्याला वडे बनवून घ्यायचेत. तेल मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे. एकदम पण मोठ्या गॅसवरती गरम करू नका किंवा एकदम पण स्लो गॅसवरती करू नका. अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आणि पटपट टाकायचे. जास्त वेळ सोडत बसायचं नाही. जास्त वेळ जर आपण लावला ना वडा तेलात सोडताना तर मोठं शेपूट येतं आपल्या वड्यांना, त्यामुळे पटपट सोडायचेत बघा. तर इथे मी 6 ते 7 वडे सोडून घेतलेत बघा मध्यम आकाराचे. सोडल्यानंतर लगेचच आपल्याला एखाद्या छोट्याशा झाराच्या साहाय्याने मस्त असे मिक्स करून घ्यायचेत बघा. तर इथे आपले वडे तळून झालेत बघा. थोडासा गोल्डन कलर आला की वडे आपल्याला काढून घ्यायचेत, व्यवस्थित तळून घ्यायचेत. आणखी एक बॅच आपण ना अशाच प्रकारे तळून घेऊया. पीठ मस्त हलकं फुलकं झालंय बघा. मस्त असे वडे आपले तळून होत आहेत. तर हे सुद्धा वडे बघा छान असे आपले तळून झालेत. तर अशाच प्रकारे आपण सगळे वडे तळून घेतलेत. तर हा वडा थंड झाल्यावरती आपण एक तोडून सुद्धा बघूया. मस्त जाळी पडली बघा. आतून छान जाळी पडली आहे. आपलं पीठ अगदी व्यवस्थित झालं होतं. तर छान अशी जाळी पडली बघा वड्यांना. आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय. नॉर्मल पाणी घेतलंय मी, थंड पाणी असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. त्यामध्येच एक अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं मी आणि याच्यामध्ये आपल्याला वडे टाकून घ्यायचेत सगळे.
अर्धा तास आपल्याला वडे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे मुरण्यासाठी. तोपर्यंत इथं बघा आपण गोड दही बनवून घेऊया. तर दही घेतलं इथं मी. ताजं दही घ्यायचं शक्यतो, म्हणजे आंबटपणा कमी असतो. त्यामध्ये 4 चमचे साखर टाकून घेतली बघा मी. तुम्ही आवडीनुसार थोडंसं गोड कमी किंवा जास्त करू शकता. आता विस्करच्या साहाय्याने छान असं दही एकाच बाजूने मस्त फेटून घ्यायचंय बघा. छान असं स्मूथ दही बनवून तयार होतं. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त गुठळ्या मोडल्यात सगळ्या. तर इथं बघा आपले वडे सुद्धा भिजून तयार झालेत. अर्धा तास मी पाण्यामध्ये असंच ठेवलं होतं. आता नंतर आपल्याला ना अगदी हलक्या हाताने वड्यातील पाणी अशा प्रकारे पिळून काढायचंय बघा. अगदी हलक्या हाताने करायचं. मस्त टपोरे झालेत बघा वडे आपले. अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्यातील पाणी काढून घेऊया. तर पाणी काढून झाले बघा. वडे मस्त सॉफ्ट झालेत आपले, बघू शकता तुम्ही. आता आपण दही वडा बनवायला घेऊया. तर इथं ना मी सुरुवातीला प्लेटमध्ये दही टाकून घेतलं. नंतर त्यावरती आपल्याला एक एक करून वडे ठेवून घ्यायचे. तुम्हाला किती हवे आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं बघा मी 6 वडे टाकून घेतलेत. मध्ये एक छोटासा वडा टाकून घेतला. वरतून आपल्याला आणखी दही टाकून घ्यायचंय. दही खूप मस्त झालंय बघा आपलं, एकदम स्मूथ असं. वरतून थोडीशी जिरा पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घ्यायची आहे. अगदी थोडीशी भरभरून घ्यायची आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचंय. तर रंग बघू शकता तुम्ही, खूप सुरेख दिसतोय आपल्या वड्यांचा. हिरवी चटणी टाकून घ्यायची आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. चिंच गुळाची गोड चटणी टाकून घ्यायची आहे. तर इथं बघा आपले मस्त असे वडे तयार झालेत बघा. हवं तर तुम्ही याच्यावरती थोडीशी खारी बुंदी किंवा बारीक शेव सुद्धा टाकू शकता. तर इथे आपले मस्त असे वडे बनवून तयार झालेत. आता आपण एक तोडून सुद्धा बघूया. तर वडे बघू शकता तुम्ही, खूप सॉफ्ट झालेत. तुम्ही सुद्धा याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.